Hello everyone, welcome to Nogate Madam's Viddesh Coaching Classes. आजचा आपला टॉपिक इज समवॉट डिफरंट. हायड्रोकार्बन मध्ये दोन पार्ट आपण कंप्लीट केलेले, अल्केन अल्कीन. टुडेज सेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेशन फॉर एव्हर. आतापर्यंत जेवढा टॉपिक झालेला आहे त्याच्यातला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सेशन मी आज घेते तुमचा. टॉपिकचं नाव पहा काय, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ GOC फॉर CET आणि नीट. CET आणि नीटसाठी लागणारा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि कन्सेप्च्युअल आहे. थेरॉटिकल टॉपिक आहे, एकदम कन्सेप्ट आहे, तुम्हाला खूप जास्त मजा येणार शिकताना. टॉपिकचं नाव काय पहा, बॉन्ड फिशन. फिशन म्हणजे ब्रेकिंग. सपोज हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे, ओके. इकडे आहे A, इकडे आहे B. इमॅजिन करा इथे A आहे, इथे B आहे आणि यांनी बॉन्ड बनवलेला आहे. बॉन्ड कसा बनवला तर हा एक इलेक्ट्रॉन Aचा आहे, एक इलेक्ट्रॉन B. A दिसला का, इमॅजिन करायचं आहे, B दिसला तुम्हाला. आता काय होईल, हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. ब्रेक कसा करायचा तर हा ब्ल्यू जो आहे इट इज द इलेक्ट्रॉन ऑफ A, हा ब्लॅक जो आहे इट इज द इलेक्ट्रॉन ऑफ B. जर याला ब्रेक केला आपण तर Aचा इलेक्ट्रॉन जर A ने घेतला आणि Bचा इलेक्ट्रॉन B ने घेतला तर इट इज कॉल्ड एज सिमेट्रिकल ब्रेकिंग. कोणती ब्रेकिंग आहे, सिमेट्रिकल ब्रेकिंग, ज्याचं त्यांनी घेतलं. समजलं. तर याला होमोलिसिस असं म्हणतात. या बॉन्ड फिशनला म्हणतात होमोलिसिस. आणि जेव्हा बॉन्ड ब्रेक होणार, जेव्हा काय होणार, बॉन्ड ब्रेक, A आणि B ला सेपरेटच करायचंय. इकडे A आहे, इकडे B आहे. आता काय करायचं, हा A आणि B मधला बॉन्ड B इथेच राहिला, दोन्ही इलेक्ट्रॉन A ने घेऊन टाकले. आता हे सिमेट्रिकल झालं का, सारखं झालं का, नाही. हे कसं झालं, अनसिमेट्रिकल. किंवा राग नका येऊ देऊ, B पण घेऊ शकतो, दोन्ही इलेक्ट्रॉन B ने घेऊन टाकले. आता A जवळ काही आहे का, नाराज व्हायचं काही काम नाही, B सुद्धा घेऊ शकतो. दिस इज कॉल्ड एज अनसिमेट्रिकल ब्रेकिंग. याला म्हणतात हेटेरोलिसिस. परत एकदा पहा, मी तुम्हाला बोर्डवर समजून सांगते. बॉन्ड फिशनचा अर्थ काय, ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. हा जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो, या कोव्हॅलंट बॉन्डच्या ब्रेकिंगला म्हणतात बॉन्ड फिशन. समजलं. देअर आर टू टाइप्स ऑफ बॉन्ड फिशन. दोन टाईपची बॉन्ड फिशन आहे. सगळ्यात पहिल्या बॉन्ड फिशनला म्हणू आपण होमोलिसिस, होमोलिटिक फिशन. होमोलायटिक म्हणा, होमोलिटिक फिशन म्हणा, याला होमोलिसिस म्हणतात. मग होमोलिसिस हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला बोर्डसाठी प्रिपेअर नाही करायचा, हा समजून खूप चांगला लक्षात ठेवायचा आहे. जेवढे पण टॉपिक आता शिकवणं सुरू आहे तर हे तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी रट्टा नाही मारायचे, हे तुम्हाला लक्षात खूप चांगले ठेवायचे. होमोलिसिस म्हणजे काय तर इथे लिहू आपण सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ. सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड to form free radicals. What are free radicals? Now consider काय करा, पहा आता इथे बॉन्ड आहे बिटवीन A and B. हा A आहे आणि हा B. There is a single covalent bond between A and B. When bond breaks म्हणजे इथे झालं होमोलिसिस. काय करायचंय तुम्हाला, होमोलिसिस. जेव्हा होमोलिसिस होणार, काय सांगितलं, A त्याचा इलेक्ट्रॉन घेईल, B पण त्याचा स्वतःचा इलेक्ट्रॉन घेऊन टाकणार. तर Aचा इलेक्ट्रॉन A जवळ आला, Bचा इलेक्ट्रॉन B जवळ आला. आता नवीन इलेक्ट्रॉन आहे की तोच इलेक्ट्रॉन आहे, त्याचा स्वतःचा आहे. समजा माझ्याजवळ 50 रुपये, तुमच्याजवळ 50 रुपये, ओके. आणि आपण दोघांनी मिळून डिसाईड केलं की आपण एक बिझनेस करूया चॉकलेटचा. पोंगा पंडितचाही करू शकतो, 100 रुपयात काय येणार आहे, ओके. चॉकलेटचा बिझनेस आपला स्टार्ट झाला. मग काही दिवसांनी काय झालं, आपण डिसाईड केलं की आता आपल्याला सेपरेट व्हायचंय. आपल्याला काय व्हायचंय, सेपरेट. मग तुम्ही काय करणार, तुम्ही तुमचे 50 रुपये घेतले आणि मी सुद्धा माझे 50 रुपये घेऊन टाकले. दोन्ही समजदार आहे आपण, तुम्ही समजदार आहे, मी पण समजदार आहे. तुम्ही तुमचे घेतले, मी माझे घेतले, त्याला म्हणतात होमोलिसिस. मग तुमचे स्वतःचेच पैसे तुमच्याजवळ आले म्हणून कोणता चार्ज तुमच्यावर येणार नाही. कोणताही चार्ज येईल का, नाही. B जवळ Bचा स्वतःचा काय आला, इलेक्ट्रॉन. तर यांना म्हणतात फ्री रॅडिकल्स. यांना काय म्हणायचं, फ्री रॅडिकल्स. ओके. आणि या
म्हणतात पहा, सिमेट्रिकल ब्रेकिंग. सिमेट्रिकल म्हणजे सारखी, सेम. असं झालं का की मी 60 घेतले आणि तुम्हाला 40 दिले, तुम्ही 90 घेतले मला 10 दिले, असं झालं का? नाही. म्हणून म्हणतात सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड टू फॉर्म फ्री रॅडिकल इज कॉल्ड होमोलिसिस. इज कॉल्ड होमोलिसिस. जागा सोडते मी, म्हणजे होमोलिसिस समजून जाते तुम्हाला. ओके. मग याच्या प्रॉपर्टीज, सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय आहे? सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय? इट फॉर्म्स. होमोलिसिस मध्ये काय तयार होते? इट फॉर्म्स फ्री रॅडिकल. दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा? दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असते? सेम. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बोथ द ॲटम्स आर सेम. बोथ द स्पेसिसची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ए आणि बी ची दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहिती आहे तुम्हाला? टेंडन्सी टू पुल द इलेक्ट्रॉन. ताकद, इलेक्ट्रॉन ओढायची जी ताकद असते, टेंडन्सी असते, ती सेम. म्हणून इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ separating atoms are same. ॲटम किंवा ग्रुप सेम. त्याच्यानंतर हे जे असतात सेम किंवा नियरली सेम म्हटलं तरी चालते, जवळजवळ सारखी असते. आता पहा, हे जे होमोलिसिस आहे हे 5 पैकी एक कॅटलिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. इट टेक्स प्लेस. कोणाकोणाच्या प्रेझेन्समध्ये होमोलिसिस होऊ शकते हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की होमोलिसिस 6 पैकी एका कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये होते. एक तर UV लाईट ऐकलेलं आहे तुम्ही, डिफ्यूज सनलाईट 2, परॉक्साईड पण चालतो, हाय टेम्परेचर चालते, त्याच्यानंतर ऑक्सिजन किंवा नॉन पोलर सॉल्व्हंट. या 5 पैकी एक कॅटलिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हे 5 कॅटलिस्ट पैकी जर कोणी यूज केला तर मग काय होतं? होमोलिसिस. इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ. कशाच्या प्रेझेन्स मध्ये होऊ शकतो होमोलिसिस? तर इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ. पहिला कॅटलिस्ट कोणता आहे? UV लाईट किंवा डिफ्यूज सनलाईट किंवा परॉक्साईड और ऑक्सिजन और काय सांगितलं? नॉन पोलर सॉल्व्हंट. नॉन पोलर सॉल्व्हंट. आता पोलर नॉन पोलर खूप चांगलं शिकवलेलं आहे, पण तरी सुद्धा लक्ष द्या. लाईक पुण्यासारखे नॉन पोलर सॉल्व्हंट चालतात तर CCl4, बेन्झीन, इथर, हे जे सगळे हे नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. तर यांच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ. होमोलिटिक फिशनच्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या होत्या. होमोलिसिस म्हणजे काय? सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ए आणि बी मधला बॉन्ड सेपरेट होताना एचा इलेक्ट्रॉन एने घेतला, बीचा इलेक्ट्रॉन बीने. सारखी ब्रेकिंग आहे, सेम आहे, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज सिमेट्रिकल ब्रेकिंग. आणि लक्षात, जेव्हा होमोलिसिस होतो तेव्हा काय तयार होतात? फ्री रॅडिकल्स. अशा स्पेसिस विच हॅव नो चार्ज ऑर झिरो चार्ज, ज्याच्यावर चार्ज नाही अशा स्पेसिस तयार झाल्या त्यांना म्हणतात फ्री रॅडिकल्स. थर्ड, इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ वन ऑफ दिस 5 कॅटलिस्ट. फर्स्ट इज UV लाईट. एक तर UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये होणार किंवा डिफ्यूज सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये होणार किंवा परॉक्साईड, ऑक्सिजन और नॉन पोलर सॉल्व्हंट. याच्यापैकी कोणत्याही एक कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. ओके. त्याच्यानंतर ज्या सेपरेटिंग स्पेसिस आहे, सेपरेटिंग ॲटम्स और ग्रुप आहे विच हॅव सेम और नियरली द सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी किंवा जवळजवळ सारखी असते. एक पहा आता, हे ए परत लिहून देते मी इथे तुम्हाला व्यवस्थित. इट इज होमोलिसिस. A radical and B radical. Therefore, it is free radical. Free radical तयार होतो. Free radical is the chargeless species containing odd electron. Odd electron याच्यासाठी असतात
की त्याने जो इलेक्ट्रॉन आता ब्रेक झाला म्हणजे एक तर त्याच्याजवळ 3 असतील किंवा 5 असतील किंवा 7 असतील, अशी चार्जलेस स्पेसिस असते फ्री रॅडिकल. तो पण पॉईंट लिहून टाकू आपण खाली. फ्री रॅडिकल इज चार्जलेस स्पेसिस. चार्जलेस स्पेसिस म्हणजे झिरो चार्ज with odd number of electron. ओके, एक एक्झाम्पल पाहू आपण. फॉर एक्झाम्पल मिथेन घ्या और सिंपली याच्यापेक्षाही सिंपल घेऊ आपण क्लोरीन. इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट काय होणार याचं? इन प्रेझेन्स ऑफ होमोलिसिस. 2 क्लोरीन सेपरेट होतील, क्लोरीन फ्री रॅडिकल सेपरेट होतील, म्हणून इथे लिहिणार आपण होमोलिसिस. मग होमोलिसिस मध्ये काय करू आपण इथे? क्लोरीन फ्री रॅडिकल अँड सेकंड क्लोरीन फ्री रॅडिकल, म्हणून इथे लिहू हे फ्री रॅडिकल्स. क्लियर? आवर नेक्स्ट टॉपिक इज हेटेरोलिसिस. याच्या पुढचा आपला टॉपिक कोणता आहे? हेटेरोलिसिस. आता कशाला म्हणतात हेटेरो? हेटेरो मीन्स अनसिमेट्रिकल, जे सेम नाहीये, सारखा नाहीये. जे सेम नाहीये, सारखे नाहीये अशा ब्रेकिंगला म्हणतात हेटेरोलिसिस. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. अनसिमेट्रिकलचा अर्थ काय झालं? तुमचा आणि माझा बिझनेस होता पोंगा पंडितचा. 50 तुमचे होते, 50 माझे होते. जर मी जब्बर असेल, मी दादागिरी केली, तर मी काय करणार? तुमचे 50 माझे 50 दोन्ही घेऊन टाकले, 100 दिलं तुम्हाला हाकलून. ओके, तर काय झालं? दिस इज अनसिमेट्रिकल. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग आहे, कारण तुमचे 50 तुम्हाला भेटले का? नाही भेटले. मग तुम्ही काय केले? 50 लॉस केले, मी 50 काय केले? गेन केले. दिस अनसिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणतात त्याला. दिस अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता इथे मी डेफिनेशन देते. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड हेटेरोलिसिस. आलं लक्षामध्ये कशी अनसिमेट्रिकल ब्रेकिंग आहे ही? आता काय करायचं? या अनसिमेट्रिकल ब्रेकिंग मध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं पहा, इथे घेतला आपण हा AB. AB मध्ये बॉन्ड आहे. नाउ इन हेटेरोलिसिस काय कन्सिडर करायचं की इफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ A इज मोर, म्हणजे मी जर जास्त जब्बर असेल, भांडखोर असेल, तर मी घेणार 100 रुपये, आणि तुम्ही जब्बर असाल, तुम्ही भांडखोर असाल, तर 100 रुपये तुम्ही घेणार. ओके, मग सपोज A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ A, कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? A ग्रेटर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ B. कोणाची जास्त आहे? A. दिसते बोर्डवरचं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ A इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ B. इन दिस केस, या केसमध्ये काय होणार? A दोन्ही पण इलेक्ट्रॉन घेऊन टाकणार, आणि A जवळ चार्ज कोणता आला? निगेटिव्ह. B ने बिचाराने इलेक्ट्रॉन लॉस केला, B वर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. A चा एक स्वतःचाच इलेक्ट्रॉन आहे, पण एक त्याने बाहेरून घेतला, आणि आपण स्टडी केलेलं आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रॉन सोबत चार्ज आणतो निगेटिव्ह, म्हणून याच्यावर आलं मायनस प्लस. ज्याच्यावर प्लस चार्ज असतो इट इज कॅटायन, ज्याच्यावर मायनस चार्ज असतो इट इज एनायन. ओके, म्हणून इथे लिहू शकतो आपण इट इज एनायन अँड इट इज कॅटायन. कन्सिडर द अपोजिट केस. अपोजिट केस काय कन्सिडर करता तुम्ही? की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ A, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ A लेस दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ B. A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, मग त्या केसमध्ये काय करायचं? A ची कमी आहे तर याच्यामध्ये काय करणार? हा A आणि हा B. A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन कोणी घेतले? B. B वर चार्ज कोणता आला? निगेटिव्ह. आणि A ने बिचाऱ्याने लॉस केला, तर A वर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह.
This breaking is called as unsymmetrical breaking of covalent bond. Now याचे कॅरेक्टर लिहू आपण. इथे काय लिहिलं आपण? It forms free radical, it forms cation and anion. It forms cation and anion. Okay. Second, इथे काय लिहिलं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेपरेटिंग ॲटम्स आर सेम. तर इथे काय पाहिजे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेपरेटिंग atoms are different. पुढचं काय राहिलं? इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, डिफ्युजन लाईट, पेरॉक्साइड ऑक्सिजन और नॉन पोलर सॉल्व्हेंट. हे पोलर सॉल्व्हेंटच्या प्रेझेन्स मध्ये होते म्हणून इथे लिहू आपण इट टेक्स प्लेस. तिसरा पॉइंट आहे आपला हा. इट टेक्स प्लेस in presence of polar solvent. वॉटर झालं, वॉटर पोलर सॉल्व्हेंट आहे, अल्कोहोल पोलर सॉल्व्हेंट आहे. वॉटर, अल्कोहोल, मग तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. H2O, अल्कोहोल यांच्या प्रेझेन्समध्ये होते. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्री रॅडिकल चार्जलेस स्पेसिस आहे तर माहिती आहे तुम्हाला. ते एक एक्झाम्पल घेऊन टाकू आपण खाली. सपोज CH3Cl. आता CH3Cl मध्ये जेव्हा हेटेरोलिसिस होणार, काय होणार? हेटेरोलिसिस. हेटेरोलिसिस झालं तर काय तयार होईल पहा. कार्बनवर CH3 पॉझिटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, क्लोरीनची जास्त आहे, Cl निगेटिव्ह. दोन्ही पण इलेक्ट्रॉन कोणी घेतले? क्लोरीन. म्हणून क्लोरीनवर चार्ज कोणता आला? निगेटिव्ह. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, त्याच्यावर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. म्हणून कार्बन पॉझिटिव्ह आणि क्लोरीन निगेटिव्ह असे आयन्स फॉर्म झाले, कॅटायन आणि ॲनायन. खाली लिहू शकता तुम्ही याच्यात. हा आहे कॅटायन आणि हा आहे ॲनायन. आलं लक्षामध्ये? हेटेरोलिसिस काय आहे? अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. इट फॉर्म्स कॅटायन अँड ॲनायन. त्याच्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेपरेटिंग ॲटम्स. जे ॲटम्स सेपरेट होऊन राहिले यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असते? डिफरंट. हे कशाच्या प्रेझेन्समध्ये होत असते? तर पोलर सॉल्व्हेंटच्या प्रेझेन्समध्ये होते. एक एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला, एक डमी एक्झाम्पल घेऊन A आणि Bचं त्याच्यात व्हॅल्यूज पुट करून सुद्धा आपण एक एक्झाम्पल केलं. आलं लक्षामध्ये? एकदा लिहून घ्या, मग मी परत एकदा तुम्हाला रिवाईज करून देणार. लिहा, मग तुम्ही आता स्टार्ट करा लिहिणं. कुठे लिहायचं? हे लिहायचं GOC मध्ये. तुम्हाला GOC मध्ये लिहायचं आहे. अल्केन अल्किन झाल्यानंतर पण तुम्ही लिहू शकता, कंटिन्यू करू शकता. तिथे खूप महत्वाचं आहे. किंवा CET नीट जे करणार आहे ते त्या नोटबुकमध्ये लिहा. पॉज करून घ्या स्क्रीन. यालाच तुम्ही डिस्टिंग्विशच्या फॉर्मॅटमध्ये पाठ करण्यासाठी कसं लक्षात ठेवायचं? दोन पार्ट करायचे. एका साईडला लिहायचं होमोलिसिस, दुसऱ्या साईडला लिहायचं हेटेरोलिसिस. हेटेरोलिसिसला दुसरा शब्द हेटेरोलिटिक फिशन. हेटेरोलिटिक फिशन. झालं? आता पहा, लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला की यालाच तुम्ही
डिस्टिंग्विशच्या फॉर्मॅटमध्ये खाली काय करायचं, फरक स्पष्ट करा. एका साईडला यायचं होमोलिसिस, दुसऱ्या साईडला हेटेरोलिसिस. पहिला पॉईंट काय लिहायचा पहा, तुम्ही बनवणार आहे हे सगळेजण. मी सांगते, मी लिहून नाही देते त्या फॉर्मॅटमध्ये, पण तुम्हाला लिहायचं आहे. पहिला पॉईंट लिहिणार सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. या साईडला काय लिहायचं, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. दुसरा पॉईंट, इट फॉर्म्स फ्री रॅडिकल, इट फॉर्म्स कॅटायन ऍनायन. तिसरा पॉईंट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेपरेटिंग ॲटम आर सेम. इकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेपरेटिंग ॲटम्स आर डिफरंट. चौथा पॉईंट, इट टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ नॉन पोलर सॉल्व्हंट. इथे लिहायचं इट टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ पोलर सॉल्व्हंट. समजलं डिस्टिंग्विश कसं लिहायचं. तर प्रत्येकाने डिस्टिंग्विश लिहायचंय. पहा आता शॉर्टकटमध्ये असं लिहायचंय तुम्हाला. होमोलिटिक फिशनमध्ये सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, हेटेरोलिसिसमध्ये अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, फ्री रॅडिकल्स आर फॉर्म. इथे इट फॉर्म्स कॅटायन ऍनायन्स. सेपरेटिंग atoms have same electronegativity, separating atoms have different electronegativity. It takes place in presence of non-polar solvent, it takes place in presence of polar solvent. झालं? हा पॉइंट नाही लिहायचा आहे तुम्हाला. मग इथे काय टाकायचं आहे तुम्हाला, एक्झाम्पल. हे याचं एक एक्झाम्पल इथे टाकायचं हेटेरोलिसिसचं हेटेरोलिसिस मध्ये. करा 2 पार्ट आणि आधी कंप्लीट करा, मग आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करू. ओके. नेक्स्ट टॉपिक पहा आपला काय, आणखीन एक तेवढाच इम्पॉर्टंट टॉपिक आपण स्टडी करणार आहे, कार्बोनियम आयन. याच्यावरून काही नाही समजत, पण याच्यावरून समजते. कार्बो कॅटायन. कॅटायन मीन्स पॉझिटिव्ह चार्ज. कार्बनवर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर त्याला कार्बो कॅटायन म्हणतात, आणि कार्बनवर जर निगेटिव्ह चार्ज आहे तर त्याला कार्बो एनायन मीन्स कार्बन निऑन आयन असं म्हणतात. आधी मी एक एक्झाम्पल घेते. एक्झाम्पल पहा सगळेजण. सपोज असं घेतलं आपण CH4. इथे करणार आपण होमोलिसिस. होमोलिसिसने हेटेरोलिसिस करणार. होमोलिसिस जर केलं आपण तर होमोलिसिस तर सिमेट्रिकल ब्रेकिंग होऊन जाईल. आपण काय करणार इथे हेटेरोलिसिस. हेटेरोलिसिस म्हणजे काय करायचंय तुम्हाला, बॉन्ड ब्रेक करायचंय. आता कार्बन आणि हायड्रोजन पैकी इलेक्ट्रॉन हायड्रोजनला द्यायचा आहे तुम्हाला. म्हणजे इथे तयार होतो CH3 पॉझिटिव्ह आणि इथे तयार होणार H1 निगेटिव्ह. दोन्ही इलेक्ट्रॉन कोणी घेतले, हायड्रोजन. ऍक्च्युली हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.4 असते आणि कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते ती 2.1 असते. ओके. परत एकदा ऐकून घ्या, आपण काय करून राहिलो. आपल्याला कार्बोनियम आयन बनवायचं आहे. कार्बोनियम आयन याच्यापेक्षा एक बेस्ट एक्झाम्पल घेते मी. हे जाऊ द्या, CH3Cl. क्लिअर समजते. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कार्बनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती आहे 2.4. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 3. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.1. या काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज लिहून दिल्या मी तुम्हाला. आता काय करायचं ते पहा. इथे करायचं तुम्हाला हेटेरोलिसिस मीन्स अनसिमेट्रिकल ब्रेकिंग. कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, क्लोरीन. दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार, क्लोरीन. दोन्ही इलेक्ट्रॉन जर तुम्ही क्लोरीनला देऊन टाकले तर क्लोरीनवर चार्ज कोणता आला, निगेटिव्ह. कार्बनवर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. मग कार्बन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड ॲज कार्बोकॅटायन. असा कार्बन ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग डेफिनेशन देऊ, कार्बन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड कार्बोकॅटायन. ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला कार्बोकॅटायन असं म्हणतात. आता या कार्बनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन चेक करायचे. आपल्याला माहिती आहे की कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. इथे आहे H, इथे आहे H, इथे आहे H, इथे Cl. ठीक आहे. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे CH3Cl मध्ये कार्बनच्या साईडला किती इलेक्ट्रॉन आहे, टोटल 8. क्लोरीन जेव्हा गेला, क्लोरीनने स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन घेऊन गेला. आता कार्बन जवळ इलेक्ट्रॉन किती राहिले, 6. ठीक आहे. मग हा झाला पहिला पॉइंट. इट हॅज, कार्बन हॅज, कार्बो
कार्बोकॅटायन हॅज, म्हणून इथे लिहू इट हॅज 6 इलेक्ट्रॉन्स. इन व्हॅलन्स शेल. त्याची जी व्हॅलन्स शेल आहे त्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6. क्लिअर? चला नेक्स्ट, हा जो कार्बन आहे याचं हायब्रिडायझेशन असते sp2. म्हणून पुढचा पॉइंट, इट इज sp2 हायब्रिडाइज. आता कसं ते नाही मी तुम्हाला सांगणार, तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की कार्बोकॅटायन जो असतो कार्बॅनियन आयन, तो कार्बोकॅटायन कार्बोनियम आयन हा नेहमी sp2 हायब्रिडाइज असतो. मग sp2 च्या सगळ्या प्रॉपर्टीज तिथे येणार. कोणत्या प्रॉपर्टीज येणार? तर इट हॅज प्लॅनर स्ट्रक्चर. इट हॅज प्लॅनर स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर प्लॅनर स्ट्रक्चर असते. आता प्लॅनर स्ट्रक्चर काढून दाखवते मी तुम्हाला. प्लॅनर स्ट्रक्चर म्हणजे एका प्लेन मध्ये पहा असं स्ट्रक्चर आहे, विच लाई इन द सेम प्लेन. ओके, मग ट्रायगोनल प्लॅनर पण म्हणू शकता. याला जर कनेक्ट केलं तुम्ही तर पहा त्रिकोण दिसतो, मग तुम्ही याला ट्रायगोनल प्लॅनर पण म्हणू शकता. आणि दिस बॉन्ड अँगल इज ऑफ, हा जो बॉन्ड अँगल आहे हा कितीचा? 120 डिग्री. इट हॅज प्लॅनर स्ट्रक्चर विथ बॉन्ड अँगल 120 डिग्री. हे कुठून लिहिलं मॅडम? तर ही प्रॉपर्टी आहे त्याची, तुम्हाला पीक आहे म्हणजे पाठ करायची आहे की इट हॅज प्लॅनर स्ट्रक्चर, sp2 हायब्रिडाइज आहे, देअरफॉर इट हॅज प्लॅनर स्ट्रक्चर. प्लॅनर स्ट्रक्चरच्या नंतर जर प्लॅनर स्ट्रक्चर आहे असं, प्लॅनर स्ट्रक्चर असं आहे तर हा अँगल 120, 120 आणि 120. ठीक आहे. आता एक खूप इम्पॉर्टंट शब्द लक्षात ठेवा की जो कार्बोकॅटायन असतो कार्बोनियम आयन याच्यावर 6 इलेक्ट्रॉन असतात. आणि रूल काय आहे की स्टॅबिलिटीसाठी आउटर मोस्ट शेलमध्ये व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन लागतात. किती इलेक्ट्रॉन लागतात? 8. याच्याजवळ आहे किती इलेक्ट्रॉन? तर बिचाऱ्याजवळ 6 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हा नेचरमध्ये इलेक्ट्रॉन डिफिशियंट. डिफिशियंट म्हणजे याच्याजवळ इलेक्ट्रॉन कमी आहे. शब्द लक्षात ठेवा, कार्बोकॅटायन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. इलेक्ट्रॉन डिफिशियंट. ओके, आलं लक्षामध्ये? मग कार्बोनियम आयनलाच काय म्हणतात? कार्बोकॅटायन. डेफिनेशन, कार्बन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड ॲज कार्बोनियम आयन. दुसरं, इट हॅज 6 इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स शेल. याच्या व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती? 6. 3 बॉन्ड आहे म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. इट इज sp2 हायब्रिडाइज. नेहमीसाठी लक्षात ठेवा कार्बोकॅटायन इज sp2 हायब्रिडाइज. मग sp2 हायब्रिडायझेशन आहे तर याचं स्ट्रक्चर कोणतं झालं? प्लॅनर. बॉन्ड अँगल किती झाला? 120 डिग्री. कार्बोकॅटायन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. इलेक्ट्रॉन डिफिशियंट मीन्स लेस इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन डिफिशियंट मीन्स सीकिंग इलेक्ट्रॉन लिहू शकता. सीकिंग इलेक्ट्रॉन और लेस इलेक्ट्रॉन. ओके, लक्षामध्ये? आता स्टॅबिलिटी लिहू आपण. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. मोस्ट स्टेबल इज टर्शरी, देन सेकंडरी, देन प्रायमरी. नीटवाल्यांना खूप डिटेल आहे. नीटवाल्यांना ही जी आहे ही कमीत कमी 10 एक्झाम्पलची पूर्ण लिस्ट स्टॅबिलिटीसाठी लर्न करावं लागते. चला आता पहा, जो 25% सिलेबस कमी झालेला आहे ना बोर्डाचा, त्याच्यात हा टॉपिक रिड्यूस झालेला आहे. म्हणजे हा 11वीच्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारणार नाही. पण जर मी हा तुम्हाला टॉपिक शिकवला नाही तर तुम्हाला 12वीचं काहीही समजणार नाही. एवढा इम्पॉर्टंट टॉपिक हा आहे. मग असा सिलेबस बोर्डाने कमी केलेला आहे की जरी 11वी नाही शिकवायचा तरी 12वीसाठी ते शिकवावंच लागतं है ना. तर त्याला काही अर्थ नाही आहे. हे 11च्या एक्झाममध्ये तुम्हाला येणार नाही. आता कार्बोकॅटायन जे आहे हे कार्बोकॅटायन तुम्ही आधी लिहून घ्या, मग आपण कार्बॅनियन आयन जे आहे ते स्टडी करू. सो राईट डाऊन.
स्क्रीन पॉज करून घ्या. कार्बेनियॉनसाठी आधी एक्झाम्पल पाहू आपण. एक एक्झाम्पल आणि मग स्टार्ट करू आपण. कार्बेनियॉनचं एक्झाम्पल पहा, मिथेनसाठी पाहू. CH4. आता इथे करायचंय तुम्हाला हेटेरोलिसिस. काय करायचंय? हेटेरोलिसिस. ना चेक करा. कार्बनची व्हॅलेन्सी किती, सॉरी कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती? 2.4. हायड्रोजनची किती? 2.1. जास्त कोणाची आहे? कार्बन. मग इलेक्ट्रॉन कोण घेऊन घेणार? कार्बन घेईल इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन जर कार्बनने घेतलंय तर काय होऊन जाते ते पहा. इथे फॉर्म करू आपण CH3. हे 2 इलेक्ट्रॉन आहे आणि जेव्हा आपण असे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा दाखवणार तर त्याच्यावर चार्ज दाखवायचा निगेटिव्ह. हायड्रोजन बिचारा त्याने इलेक्ट्रॉन लॉस केला, त्याच्यावर चार्ज दाखवायचा पॉझिटिव्ह. ओके. आता याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय आहे? तर याची डेफिनेशन काय होऊन जाईल आता तुमची? कार्बन कॅरी निगेटिव्ह चार्ज. असा कार्बन ज्याच्यामध्ये कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे इज कॉल्ड, त्याला काय म्हणू आपण? कार्बॅनियॉन आहे. त्याला म्हणणार आपण कार्बॅनियॉन आहे. याच्या नावातच anion येते पहा. ANION. नावात काय येते? anion. ओके. आता आपल्याला चेक करायचं आहे की या कार्बन जवळ सपोज तुम्ही मिथेन काढलं. 1 2 3 4 H H H H. जेव्हा तुम्ही या H ला हाकलून राहिले तेव्हा याला काही दिलं का बिचाऱ्याला? काहीच नाही दिलं. त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन टाकले तर कार्बनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती झाले? 2 2 4 5 6 7 8. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणून मग पहिली प्रॉपर्टी लिहू. कार्बन हॅज किती? 8 इलेक्ट्रॉन. 8 इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स शेल. कार्बनच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 8. दुसरं, या कार्बनचं जे हायब्रिडायझेशन आहे ते कोणतं? तर इट हॅज sp3 हायब्रिडाइज. हा जो कार्बन आहे तर हा इट इज sp3 हायब्रिडाइज. कार्बॅनियॉन मधला कार्बनचा हायब्रिडायझेशन आहे sp3. मग sp3 हायब्रिडायझेशन आहे तर त्याचं स्ट्रक्चर कोणतं येणार? त्याचं स्ट्रक्चर येणार टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. टेट्राहेड्रल पिरॅमिडल स्ट्रक्चर. पिरॅमिडल लिहू शकतो.